हे गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहे रायगडला. आता 2 वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ता निघत आहे. गणपती बाप्पा मोरया. इंजर दुःख आहे, काहीच दिसत नाही पुढचं. सकाळी सकाळी आम्ही पोचलो तर रोपवेचे ट्रायल सोडत होते. त्यावर आम्ही म्हणलं की नाश्ता करून घ्यावं. तर नाश्ता केल्याच्या नंतर आम्ही ट्रेकसाठी चढाई करणारच होतो की तेवढ्यातच सनराईज झाला. तर आता बाबा चाललेले आहेत रोपवेनी आणि आम्ही सगळे ट्रेकिंग करून जाणार आहे. आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो तर बाबा बाबा एवढी गर्दी. आम्ही तेच बघून साठ झालो की पुढे जाता येईल की नाही आपल्याला. पण काय नाही, जाता येणार नाही इतका थोडी ना छोटा गड बांधलाय आपल्या महाराजांनी. मग काय, छत्रपती शिवाजी महाराज की जय असं बोलत बोलत आम्ही गड चढायला सुरुवात केली. चला ना, लोक आलेले. थोडाफार कुठं गड चढलो की हे झालं. कायच तर तिथे आता दमलेली आहे 3 तास, पण आम्ही थोडासा रेस्ट घेतलेला आहे. थोडासा किल्ला चढला की दमली पाहिजे, थोडासा किल्ला चढला की दमली पाहिजे. भाई आज चढतोय की नाही? नाही पोचलो बाबा एकदा महादरवाजाला. आम्ही आता महादरवाजातून आलो. एक्सपिरियन्स अमेझिंग होता. महादरवाजाच्या पुढे भरपूर चढाई होती. परत एका जागी रेस्ट घेतला. छोडेंगे हम वो तेरे साथिया चाहे टकमक टोक से वाह 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 रायगढ़ पे जाती हम बोल सकते ये देखो दीदी को आता है होती भाई तो भाई भाई सपाट है मोटा भाई ये लो गरम होती भाई को सब संभालनी पड़ती कैसा होती खाओ सब उम्र ज्यादा होती है तो भी बाबा चलती. जाताना आम्हाला फक्त तोपच दिसले जे की दगडाचे बनलेले होते. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. रायगडाच्या प्रत्येक शिड्या चढत चढत आम्ही पोहोचतो ते थेट किल्ल्यावर. तर गाईज, आता समोर जो तुम्ही पाहताय तो आहे हत्ती तलाव. मग तिथून पुढे गेल्यावरती आपल्याला दिसतं भवानी मातेचं मंदिर. रायगड पूर्णपणे पाहण्याची भरपूरच आतुरता वाढत चालली होती. आम्ही पोहोचतो बाजारपेठमध्ये. सो गाईज, ही आहे बाजारपेठ. आम्ही बाजारपेठमध्ये आहे. बाबा किती मोठी घरं होती. अरे बाबा, हे बाजारपेठ आहे, ते तरुजा घेऊन बसायचे ना. तराजू बोल तराजू. अरे हा. तर मंडळी, आम्ही त्यानंतर पोचतो शिवरायांच्या राजदरबारात, जिथे महाराजांच्या 32 मानाचा सिंहासन होता. आज तिथे मेघडंबरी बांधण्यात आली आहे. बाजारपेठेच्या स्टार्टिंगला असणारं स्मारक आपल्या नजरेला काही असे दिसत होतं. तर आता जे मित्रांनो आपल्याला पाहायला भेटत आहे ते म्हणजे राजदरबाराच्या पाठचा महाराजांचा महाल. त्यानंतर मित्रांनो, जी कोपऱ्यातली जागा आपण पाहत आहोत तिथे महाराजांनी अखेरचा श्वास घेतला होता. वाडे आहेत आणि एक धान्यांचे कोठरे आहेत आणि हे कोठे आहेत ना, हे दासी कोठे आहेत. दासींची घरं आहेत. आणि त्यानंतर महाराजांच्या 8 राण्या होत्या, त्यातील 6 राण्यांचे रूम्स आजही रायगडावर आहेत. या दगडांचं बांधकाम पाहूनच आपण अंदाज लावू शकतो की काय सुंदर असा किल्ला आपल्या महाराजांनी बांधला असेल. राणीवासामधून तर हे टॉयलेट्स आहेत. हे टॉयलेट्स आहेत. हे पण तेच वाटतं. हे अष्टप्रधान मंडलचं आहे. खरं रिअल मध्ये असतं पा घरांसारखं तर काय भारी दिसलं असतं ना ग. त्याच्यावरती पण काय काय भारी भारी केलं असेल तेव्हा. मित्रांनो, जर हा किल्ला इंग्रजांनी जाळला नसता तर आजच्या काळात काय प्रसिद्धी असती या किल्ल्याची. एकच नंबर कन्स्ट्रक्शन केलं होतं या किल्ल्याचं. तर म्हणजे त्यानंतर आम्ही जातो जगदीश्वराच्या मंदिराकडे. तिथे आम्ही दर्शन घ्यायला आतमध्ये जातो. त्यानंतर पाठीची समाधी असते तीही एक्सप्लोअर करायला जातो. त्यानंतर आपण ड्रोन उडून पाहतो तर काहीतरी असा व्ह्यू दिसत होता. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की हे मंदिर मस्जिदच्या शेपमध्ये बांधलं आहे आणि ते म्हणजे मुघलांची फसवणूक करायला. ते कधीही मस्जिद तोडू शकत नाही म्हणून आजही ते मंदिर सलामत आहे. त्यानंतर तुम्हाला ही मौल्यवान पायरी तर माहीतच असेल, सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंग्लिकर. ही व्यक्ती म्हणजे रायगड किल्ल्याचे आर्किटेक्चर. चला तर म्हणजे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. नाही बा, आमची बाटली घेतली ना. येस. हाय. ते पण हे पिक्चर असेच येणार नाही. हा हो. मी दिसतच नाही. पिक्चर नाही असे पिक्चर नॉर्मल आहे. अचानकच काय म्हणजे मोठा काटा. हाय.
मी दिसतच नाही गाईस.